नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रथसप्तमीच्या दिवशी माझ्याकडे होता हळदी-कुंकवाचा समारंभ. त्यानिमित्तानं मी ठेवलेलं स्नॅक्स ठेवलं होतं. तर वडापाव विकत आणायचं तर वडे थंड होतील. मग ठरवलं घरच्या घरीच बनवूया आणि मग ते गरम राहतील. तर मग मी ठरवलं तर चला मोठ्या क्वांटिटीमध्ये बनायचं आहे, तर चला ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया. तुम्ही पण तुमच्या घरी फंक्शन असले तर असे वडेपाव घरच्या घरी तुम्ही बनवू शकता आणि असं स्नॅक्स असं मस्त गरम वडेपाव तुम्ही बनवून खाऊ घालू शकता. तर चला तिच्याबरोबर लागणारी चटणी पण बनवलेली, मिरच्या पण तळलेल्या. त्यासाठी मी 2 किलो बटाटे घेतले, 4-5 पाण्याने बटाटे मी स्वच्छ धुतलेले आणि ते बघा त्याच्यानंतर हे पाणी बटाटे असे बुडतील, सगळं बुडतील एवढं मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. हा मोठा कुकर आहे 5.5 लिटरचा आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 1 शिट्टी मोठ्या गॅसवरती आणि 2 शिट्ट्या कमी गॅसवरती करून घ्यायच्या आहेत आणि कुकर आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बटाटे थंड झाले छिलके काढून आणि त्याच्यानंतर हे बटाटे हाताने मॅश करून घ्यायचे आहेत. आता सगळे बटाटे मी हाताने मॅश करून घेतलेले आहेत. एक परत गच्च भरून गेलेले बटाटे. त्यासाठी 4 लसणाचे मोठे कांदे घेतलेले आहेत, 2 इंच इतका अद्रक घेतलेला आहे, 100 ग्राम इतकी हिरवी मिरची घेतलेली आहेत आणि हे आता आपल्याला याच्यामध्ये मिक्सरमध्ये याचा ठेचा करून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे असा आपला ठेचा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला करायचं आहे भाजी. तर त्यासाठी 1 चमचा मोहरी घेतली, 1 चमचा जिरे घेतलेले, कढीपत्ता घेतलेला आहे. आता 2-3 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे, मोहरी तर तळून घेतली. 1 चमचा जिरं घातलेला आहे, जिरं तर तळून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घातला आहे कढीपत्ता आणि पाव चमचा हिंग आणि त्याच्यानंतर हा ठेचा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मिरचीचा सगळा कच्चा पुन्हा धुवून करायचा आहे. मिरची अजिबात कच्ची ठेवायची नाही, चांगली अशी तेलामध्ये अशी मिरची परतली पाहिजे आणि त्याच्यानंतर आता हे अशी मिरची चांगली परतली की आपल्याला याच्यामध्येच असं मीठ घालायचं आहे. तर 2 चमचे इतकं याच्यामध्ये मीठ, हे बघा त्याच्यामध्ये निम्मी कोथिंबीर मी घातलेली आहे आणि निम्मी शिल्लक ठेवायची आहे, निम्मी नंतर घालायची आहे. तर कोथिंबीर पण अशी तेलामध्ये चांगली परतली तर असं कोथिंबीरीचा स्वाद असा चांगला त्या मिश्रण लागतं. त्याच्यानंतर मी 2 चमचे इतकं मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता हे सगळा बटाटा तुम्हाला हाताने मॅश करून परत एकदा हाताने मॅश करून घालायचा आहे. म्हणजे कसं असा मॅश केला बटाटा म्हणजे सगळं तिखट मीठ हे सगळं एकसारखं भाजीला लागतं आणि बटाट्याची भाजी जर चांगली टेस्टी आणि चटपटीत बनली तर आपले वडे पण चांगले चटपटीत टेस्टी बनतात. तर ही आपली भाजी आता तयार झालेली आहे. फक्त 4-5 मिनिटच भाजी परतून घ्यायची आहे, जास्त वेळ भाजी परतायची नाही आहे. तर आता ही भाजी तयार झालेली आहे. आता ही भाजी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तर मी घेतलेली आहे मोठी परात. आता ह्या परातमध्ये भाजी काढून घेतलेली आहे. परत एकदा हाताने एकसारखी सगळी भाजी मिक्स करून घेतलेली आहे. हे हॉटेलमध्ये वगैरे असेच करतात. हेच आपण घरी करत नाही, पण हे हॉटेलमध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये त्यांना करायचं असेल तर असंच ते भाजी तयार करून अशी मिक्स करतात आणि असे गोळे तयार करून ठेवतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पद्धतीने वडे तळून देतात. तर असे गोल असे गोळे करून घ्यायचे आहेत. जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर सगळे गोळे तयार करून गेले आणि त्याच्यानंतर चपटा शेप करून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला करायची चटणी. तर मी 2 कांदे लसणाचे मी असे तळून घेतलेले आहे सोलून. त्याच्यानंतर याच्यामध्ये घोल तयार केला आहे, बेसन पिठाचा घोल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि बेसन चांगलं फेटून घेतलेलं आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि चांगलं असं हातामध्ये असं पेस्ट आली पाहिजे आणि ते असे सोडता आले पाहिजे, असे सुटले पाहिजे बघा असे. आणि असे छोटे पकोडे तयार करून घ्यायचे आहेत. पकोडे आपल्याला चांगले कुरकुरीत क्रंची करायचे आहेत बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतर लसूण हे पकोडे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरमधनं आपल्याला ही चटणी बारीक करून घ्यायची आहे. खूप अशी बारीक पण नाही, मध्यम अशी ठेवायची आहे. आता अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आहे. पहिलं आपण भाजीला पण मीठ घातलेलं आहे, चटणीला पण मीठ आहे, त्याच्या अंदाजानेच तुम्हाला मीठ याच्यामध्ये घालायचं आहे. थोडं पाणी घालून याच्यात घोल तयार करून घ्यायचा आहे
ही पेस्ट आपल्याला खूप अशी पातळ नाही पाहिजे, खूप अशी घट्ट पण नाही पाहिजे. अशी थोडी थोडी करून अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची पाणी घालून. हे बघा, जेता क्वांटिटीमध्ये आपल्याकडे फंक्शन वगैरे असेल तर हे वडेपाव वगैरे आपल्याला घरच्या घरी बनवायला अगदी झटपट होतात आणि बनवायला पण अगदी सोपे आहेत आणि ते गरम गरम पण राहतात. हां, तर हे अशा प्रकारे मी घोल तयार करून घेतलेला आहे. आता चांगलं असं हाताने मिक्स करायचं आहे. जेवढं तुम्ही मिश्रण फेटताल बेसन पीठ तेवढे वडे आपले फ्लफी होतात, फुलतात असे चांगले. आता याच्यामध्ये पाव चमचा मी इतका खायचा सोडा घातलेला आहे आणि खायचा सोडा असा चांगला मिक्स करून घेतलेला आहे. घातल्यानंतर परत असं चांगलं फेटून घेतलेलं आहे मिश्रण. आणि खायच्या सोड्यामुळे आपले ते वडे खुसखुशीत होतात. परत थोड्याशा क्वांटिटीमध्ये पहिलं बेसन पीठ मी काढून घेतलं होतं वाटीमध्ये आणि त्याच्यानंतर मी हलकासा सोडा घातलेला आहे आणि हे एक वडा मी तळून बघणार आहे अगोदर. याच्यामध्ये आपलं बॅटर अगदी परफेक्ट आहे का असं चेक करायचं. जादा क्वांटिटीमध्ये असेल तर आपल्याला असं थोडंसं चेक करायचं आहे. हां, तर हे केलेलं आहे मी चेक. तेल आपलं गरम झालेलं नाही आणि घोल थोडासा पातळ होता. मग म्हणलं मला अंदाज आला की घोल पातळ आहे वडा सोडल्यानंतर. तर चला अजून थोडंसं मी 1 चमचाभर बेसन पीठ याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा परत अगदी खायचा सोडा घातलेला आहे आणि अर्धा चमच्याच्या अंदाजाने मी लाल तिखट घातलेलं आहे. कारण बेसन पीठ वाढल्यामुळं तिखट पण वाढवावं लागलं आणि पाणी वगैरे तेवढं परफेक्ट झालेलं. पाणी वगैरे हे घालायची गरज नाही आहे. परत थोडासा मी खायचा सोडा, तर टोटल अर्धा चमचा सोडा, 1.5 चमचे इतकं लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि मीठ अंदाजानुसार तुम्ही घालायचं आहे. आणि हे बघा घोल आपला तयार झालेला आहे आणि ही मिरची एक अर्धा पावशेर इतकी मिरची आहे. तर हे मोठ्या झाऱ्यावरती मिरची धरायची आणि छोट्या झाऱ्याने दाबून अशी मिरची तळून घ्यायची आहे. थोडी थोडी करून अशी तेलात बुडवायची आहे, मग ते उडत नाही आहे. नाहीतर अशी मिरची अशा फटाफटा उठतात आणि ते अंगावरती येण्याची भीती असते. तर अशा प्रकारे मी ही मिरची अशी खरपूस तळून घ्यायची आहे आणि मिरची तळून झाली की गरम गरम मिरचीवरतीच मीठ घालायचं आहे, म्हणजे त्याचा तिखटपणा लगेच कमी होतो. तर अशा प्रकारे मी मिरची तळून घेतलेली आहे. मस्त कलर आलेला आहे मिरचीला. आता आपला घोल तयार आहे. तर वडे मी अगोदर पहिले तळले पण तुम्हाला दाखवायचं विसरले. मग परत म्हणलं आता हे वडे तुम्हाला तळताना दाखवावेत. कारण हळदी-कुंकवाला लेडीज येत होत्या त्याच्यामुळे मला घाई होती. तर घाईमध्ये मी पहिले तुम्हाला दाखवायचं विसरले. तर चला दुसरं हे दोन्ही बाजूने चांगले असे खरपूस तळून घ्यायचे आहेत. खूप असं जास्त लाल कलर येऊन द्यायचा नाही. हा कलर आपला परफेक्ट कलर आहे. जसा विकतच्या वड्याचा असतो तसाच हॉटेलमध्ये गाड्यावरचे जसे वडे असतात तसेच वडे आपले चा कलर असा आलेला आहे आणि तसेच चटपटीत झालेले आहेत वडे. तर तुम्हाला पण ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायचं कारण हेच आहे की तुम्ही पण अशा मोठ्या क्वांटिटीमध्ये असे ही वडापावची रेसिपी बनवू शकता. फंक्शन असेल तर करू शकता आणि डिटेल रेसिपी अशी रेसिपी तुम्ही करू शकता. आणि ज्यांनी बघा हे असं किती छान सुंदर वडे झाले, चटणी, मिरची, पाव. तर